सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी. हॅलो डॉक्टर या आपल्या आवडत्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच. प्रेक्षक हो, नुकतंच कळी उमलताना नावाचं पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं आणि त्या विषयाबरोबर माझ्याही मनामध्ये अनेकविध कळ्या उमलू लागल्या. प्रेक्षक हो, पावसाळा सुरू आहे आणि निसर्ग आपलं उच्चतम स्वरूप दाखवत आहे. मानवी शरीराचा आणि निसर्गाचा फार जवळचा संबंध आहे. एखादं झाड त्याला आलेल्या फुलामुळे अतिशय उत्कृष्ट स्वरूप दाखवतं. तसंच आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण आई बाबा बनणार आहोत लग्नानंतर, योग्य काळानंतर अशी कल्पना किंवा असा जेव्हा आस्वाद आपल्याला मिळतो, आपल्याही आयुष्याला एक कलाटणी मिळते. मुळात गर्भधारणा राहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु काही दाम्पत्यांच्या मात्र वाट्याला ही नैसर्गिक प्रक्रिया नैसर्गिकरित्या येत नाही आणि तेव्हा आपल्याला गरज पडते आधुनिक उपचार पद्धतींची. तर आज काळाची ही गरज लक्षात घेऊन आपण आजचा विषय आपल्या समोर मांडणार आहोत. आजचा विषय आहे वंध्यत्व, आधुनिक उपचार पद्धती, टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान आणि सॅरोगेसी. या विषयाचं उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर श्रीराम खाडीलकर. नमस्कार सर. आमच्या हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सरांची थोडक्यात ओळख मी करून देते. सरांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून स्त्री रोग आणि प्रसूती या विषयामध्ये MD ही डिग्री संपादन केलेली आहे. तसेच त्यानंतर जवळजवळ 8 वर्ष UK येथे याच विषयातलं उत्तम मार्गदर्शन घेऊन त्यांनी MRCGO ही विशेष पदवी देखील संपादन केली आहे आणि गेली जवळजवळ 16 वर्ष सर या विषयामध्ये डोंबिवली आणि दादर या 2 ठिकाणी अनेकविध प्रेक्षकांना आपल्या यशस्वी चिकित्सेचा लाभ करून देत आहात. तर प्रेक्षक हो, निश्चितच या विषयाचं विशेष मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याही मनामध्ये अनेकविध कळ्या उमलत आहेत. तर याविषयीचे प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी आमचे फोन नंबर आणि दूरध्वनी क्रमांक आपण पाहून घेऊयात. 022 हा आपला कोड नंबर आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी सुद्धा, आणि फोन नंबर आहे 2498050 आणि 249880 आणि 50. प्रेक्षक हो, फोन करताना एक नम्र विनंती अशी आहे की नेहमी आपला प्रश्न हा विषयाला अनुसरून सरळ आणि सलग असावा. तसंच प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा. निश्चितच कार्यक्रमाच्या शेवटी किंवा कार्यक्रमाचा विषय इतका खुलून आपल्या समोर येणार आहे की आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक स्तरावरती आपल्या समस्यांचं मार्गदर्शन करावं अशी इच्छा आपल्यामध्ये व्यक्त होईल आणि त्यासाठी आपल्या सरांचे फोन नंबर आणि त्यांच्या क्लिनिकचा पत्ता आपण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या ब्रेकनंतर आणि शेवटी दाखवणार आहोत. त्याची सगळ्यांनी नोंद करून घ्यावी किंवा आपल्या मोबाईलमध्ये तो फोटो काढून घ्यावा. तर अजिबात वेळ न घालवता आपण विषयाकडे निघणार आहोत. सर, पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर परिवारातर्फे आपलं स्वागत करते. सर, हा विषयच असा आहे की वंध्यत्व. आज आपल्याला खूप केसेस कॉमनली वंध्यत्वाच्या दिसत आहेत OPD मध्ये. तर सर, मुळात वंध्यत्व म्हणजे काय? कोणत्या वेळी आपल्याला कळेल की वंध्यत्वाला आपण सामोरे जात आहोत? वंध्यत्व, ज्याला इन्फर्टिलिटी असं म्हणतात, म्हणजे थोडक्यात इच्छा असूनही आणि प्रयत्न करूनही जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं. अर्थातच किती वेळ वाट पाहिली यात खूप महत्वाचं असतं. थोडक्यात लग्न झाल्यानंतर केवळ 4-5 महिने प्रेग्नन्सी राहिली नाही म्हणजे वंध्यत्व आहे असं त्याचा अर्थ होत नाही. सर्वसाधारणपणाने असा नियम आहे की 3 वर्ष तरी वाट पाहावी. परंतु हा नियम म्हणजे काय असा वॉटर टाईट नाहीये. हिस्ट्रीमध्ये काही असणाऱ्या गोष्टी किंवा स्त्रीचं वय जास्ती असेल तर अशा वेळेला 3 वर्षाच्या अगोदरच चाचण्या आणि ट्रीटमेंट याची सुरुवात करावी लागते. जसं काही समजा स्त्रीचं वय जास्ती असेल, स्त्रीची पाळी इरेग्युलर असेल किंवा पोटाची तिच्या काही पूर्वी ऑपरेशन झाली असतील तर अशा वेळेला मात्र 3 वर्ष थांबणं हे योग्य होत नाही.
अशा वेळेला चाचण्या आणि उपचार कदाचित लवकरही चालू करावे लागतात. सर, काही कपलच्या बाबतीत ही नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहत नाही आणि मग या ज्या विविध आधुनिक पद्धती आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. तर खूप कॉमनली आम्ही शब्द ऐकतो की IVF किंवा ICSI. तर मुळात या 2 टेक्निक्स काय आहेत? IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, ज्याला सामान्य भाषेमध्ये टेस्ट ट्यूब बेबी असे म्हणण्यात येतं. इन व्हिट्रो ह्याचा अर्थ आउटसाइड द बॉडी. स्त्री बीजांचं फलन स्त्रीच्या शरीराच्या बाहेर करणं म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. या IVFचे 2 टेक्निक्स आहेत. एक कन्व्हेन्शनल IVF आणि दुसरं ICSI, ज्याला तुम्ही ICSI असं म्हणतात ते टेक्निक. याच्या बऱ्याचशा स्टेप्स कॉमन आहेत, परंतु फर्टिलायझेशन कसं केलं जातं या 2 गोष्टीमध्ये केवळ फरक पडतो. तेव्हा तसं पाहायला गेलं तर IVF आणि ICSI याचं 90% प्रक्रिया सारखीच असते. फक्त प्रत्यक्ष स्त्रीबीजांचं फलन कसं केलं जातं याच्यावरून IVF किंवा ICSI हे ठरतं. सर, मग याच्या काही विशिष्ट स्टेप्स आहेत का? ह्याच्या स्टेप्स म्हणजे ज्या कॉमन स्टेप्स आहेत त्या मी सुरुवातीला सांगतो. पहिली स्टेप म्हणजे कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन. हे थोडक्यात सांगायचं झालं तर नैसर्गिक पाळीच्या सायकलमध्ये केवळ एकच स्त्रीबीज तयार होत असतं. जर आपण केवळ एकाच स्त्रीबीजावरती अवलंबून राहिलो तर सक्सेसचा चान्स चांगला राहणार नाही. म्हणून प्रथम आपल्याला पुष्कळ स्त्रीबीजे तयार करावी लागतात, जसं की 8 किंवा 10. काही विशिष्ट औषधांचा वापर करून ही स्त्रीबीजे वाढवली जातात. यालाच कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन असं म्हणतात. आता त्याचे विविध प्रकारचे औषधं असतात, त्याचे विविध प्रकारचे प्रोटोकॉल्स असतात. त्या खोलात आज मी काही जात नाही. सर्वसाधारणपणानं एक विशिष्ट इंजेक्शन देऊन प्रथम पाळीचं जे नॅचरल सायकल आहे ते सप्रेस केलं जातं आणि मग काही विशिष्ट इंजेक्शन देऊन स्त्रीबीजांची वाढ केली जाते. ही स्त्रीबीजांची वाढ मर्यादेपेक्षा जास्त होऊनही चालत नाही आणि कमी होऊनही चालत नाही. ती वाढ जास्त होऊ नये किंवा कमी होऊ नये यासाठी सोनोग्राफी करून आम्ही वारंवार मॉनिटरिंग करतो आणि त्याप्रमाणे डोस कमी जास्त करून आम्ही ठरवतो. सर, छान. तुम्ही अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दामध्ये या प्रोसिजरचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला एक फोन येत आहे. शुभांगी बोलत आहेत आपल्याकडे नाशिकहून. नमस्कार शुभांगी. हो. हॅलो, बोला. हो मॅडम, माझ्या एक जाऊबाई आहेत. हां. तर त्यांच्या गर्भाशयाची गाठ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर त्याचं ऑपरेशन झालं, त्यानंतरही अजून प्रेग्नंट वगैरे झालेल्या नाहीये. तर मला डॉक्टरांना असं विचारायचं की अजूनही काही प्रॉब्लेम असू शकतील का? म्हणजे डॉक्टर सांगतात की सगळं नॉर्मल आहे असं. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय 25 वर्ष. आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत असं तुम्ही सांगताय. त्यातनं AMAचा महत्वाचा रिपोर्टही त्यांचा नॉर्मल आहे ना? हो, सर्व नॉर्मल आहे तसं डॉक्टर सांगतात. तरी अजून प्रेग्नंट नाही. मग त्यांचं कॅटेगरी आता आपल्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी अशीच म्हणावी लागेल. सर, आणि वय जर का लहान असेल तर सुरुवातीला ते IUI ची ट्रीटमेंट ट्राय करून बघू शकतात आणि ती सक्सेस झाली नाही तर कदाचित त्यांना टेस्ट ट्यूब बेबीसाठी जावं लागेल. शुभांगी, वय लहान असल्यामुळे सर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये IVFची ट्रीटमेंट, IUI ची ट्रीटमेंट ॲडवाइस करत आहेत आणि त्याचा पुढे वर्णन बघून किंवा त्याचा सक्सेस रेट बघून नक्कीच पुढच्या ट्रीटमेंट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर, ही जी प्रोसिजर आहे ओव्हरऑल की थोडीशी साध्या व्यक्तींसाठी किंवा आमच्या प्रेक्षकांसाठी थोडीशी गुंतागुंतीची होऊ शकते, पण एवढं सगळं केल्यानंतर याचा सक्सेस रेट की जो मुळात सगळ्यांचा विषय आहे किती असू शकेल? सक्सेस रेट सर्वसाधारणपणे यांचा 30 to 40% पर्यंत पडतो आणि टेक होम बेबी रेट हा साधारण 25% पर्यंत पडतो. जर का सर्व स्टेप्स आपण व्यवस्थित पार पाडल्या तर. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण पहिली स्टेप फक्त बोललो कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशनची. त्यानंतरची जी स्टेप असते ते मी थोडक्यात सांगतो. ती स्टेप ज्याला आपण एग रिट्रीव्हल किंवा उसाइट रिट्रीव्हल किंवा स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढणं असं म्हणतो. ती अत्यंत साधी प्रोसिजर असते. साधारण त्या प्रोसिजरला 15 ते 20 मिनिटच लागतात. यासाठी हॉस्पिटलायझेशन लागत नाही. पोटावरनं काहीही केलं जात नाही. योनी मार्गामध्ये सोनोग्राफी करून केवळ सोनोग्राफीच्या साह्यानेच आपण स्त्रीबीज काढून घेत असतो. ते कसं केलं जातं हे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की याची प्रोसिजर काय आहे. हे ॲनिमेशन आहे.
तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, प्रथम स्त्रीबीज पुष्कळ वाढवलेली आहेत. मग योनी मार्गामधून सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीचा प्रोब इन्सर्ट करून सोनोग्राफीच्या प्रोबच्या साईडनी एक छोटीशी निडल आतमध्ये सरकवली जाते. अॅनेस्थेशिया दिल्या असल्यामुळं हे पेनफुल नसतं आणि एक एक स्त्रीबीज बाहेर काढून घेतली जातात, जसं की आपल्याला आता दिसेल. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की व्हिडिओमध्ये किती उत्तम प्रकारे आपल्याला स्त्रीबीज रिट्रायवल ही प्रोसिजर की जी आपल्याला गुंतागुंतीची वाटते, बऱ्याचदा आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे ही फक्त 15 मिनिटांची अशी एक प्रोसिजर आहे. सर, अशा पद्धतीची प्रोसिजर करताना काही विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते का? काळजी घ्यावी लागते म्हणजे अॅनेस्थेशिया खाली आपण केलं जातं. तर अॅनेस्थेशिया देण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते ती घ्यावीच लागते. म्हणजे पोट रिकामं असलं पाहिजे वगैरे. युजली ह्या प्रोसिजरला फारशी कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. क्वचित प्रसंगी ब्लिडिंग हेच त्याचं कॉम्प्लिकेशन राहतं किंवा इन्फेक्शन होणं, पण त्याचा इन्सिडन्स हा खूप 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 कमी असतो. ॲक्च्युअली प्रोसिजरचा मी तुम्हाला दुसराही व्हिडिओ दाखवू शकतो की ॲक्च्युअली ते कसं दिसतं. मी आता मगाशी दाखवलं ते ॲनिमेशन होतं, हे ॲक्च्युअली मी तुम्हाला दाखवू शकतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की खरंच ही गुंतागुंतीची वाटणारी प्रोसिजर आणखीन सोप्या पद्धतीने आपण कसं पाहू शकतो. आपण स्क्रीनवर बघाल ही स्त्रीबीज वाढलेली आपल्याला सोनोग्राफीचं, हे सोनोग्राफी स्क्रीनचं शॉट आहे. येस. जे काळे सर्कल दिसत आहेत ती फॉलिकल्स आहेत, त्यामध्ये आपल्याला स्त्रीबीज असतं. आता आपल्याला दिसेल की खालच्या बाजूने जशी मगाशी जशी निडल मी तुम्हाला अॅनिमेशन मध्ये दाखवली तशीच निडल खालच्या बाजूने एक एक फॉलिकलमध्ये इंजेक्ट केली जाते. आपल्याला दिसेल निडल आतमध्ये आलेली आणि नंतर सक्शन मशीनच्या साहाय्याने त्यातलं फ्लुइड काढून घेतलं जातं. जसजसं सक्शन लावून ते फ्लुइड काढून घेतलं जाईल तसतसं हे फॉलिकल डिफ्लेट म्हणजे छोटं छोटं झालेलं आपल्याला दिसेल. नंतर हे जे फ्लुइड असतं हे मायक्रोस्कोप खाली तपासून त्यामधून आपण एक एक अशी स्त्रीबीज आयडेंटिफाय करत असतो. आपल्या लक्षात येईल ते स्त्री फॉलिकल कसं छोटं छोटं होत आहे. अशी ही प्रोसिजर असते. या प्रोसिजर नंतर युजली 2 तासाच्या आतमध्ये आम्ही पेशंटना घरी पाठवतो. प्रेक्षक हो, या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसलेलं आहे की कसं एक एक स्त्रीबीज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बाहेर काढतो आणि सर म्हणतायत त्याप्रमाणे ही फक्त एक 2-3 तासाचं हॉस्पिटलायझेशन या प्रोसिजरमध्ये अपेक्षित आहे. तर आपले खरंच व्हिडिओ पाहिल्यामुळे बरेचसे डाऊट सर आमचे क्लिअर होत आहेत. सर, एक पुढचा मुद्दा आम्हाला यातून विचारावासा वाटतो की अशा पद्धतीने एग रिट्रायवल केल्यानंतर त्या स्त्रीला डिस्चार्ज नंतर म्हणजे हॉस्पिटलच्या डिस्चार्ज नंतर घरी जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का? फारशी कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधारण अॅनेस्थेशिया दिलेला असल्यामुळे 4 तास पुढे काही त्या खाऊ शकत नाही, पण त्यानंतर सर्व जेवण वगैरे चालू करू शकतात. आणि त्यानंतर काही विशिष्ट काळजी घ्यायची असते ते मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण एकदा पेशंट घरी गेल्यानंतर खरं आमचं काम चालू होतं. निश्चितच. ज्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो तेही मी तुम्हाला सांगू शकतो. सर सांगतायत त्याप्रमाणे की पेशंट घरी गेल्यानंतर आमचं काम सुरू होतं की आपलं जे एग घेतलेलं आहे, जे स्त्रीबीज घेतलेलं आहे त्यांचं फर्टिलायझेशन आपण आपल्या लॅबमध्ये करतो. आपल्याला एक पुढचा प्रश्न येत आहे. सुजाता बोलत आहेत सर आपल्याकडे साताऱ्याहून. नमस्कार सुजाता. हा, हॅलो. बोला. आमच्या लग्नाला 10 वर्ष झालेत आणि म्हणजे बरेच मूल नाही आणि सगळ्या दवाखाना केले आणि टेस्टी बेबी पण आम्ही केले, त्यात पण काही रिझल्ट नाही. मग ह्याच्या पुढे नंतर म्हणजे काय करायचं ह्यासाठी? तुमचं वय किती आहे? 26. आणि तुमचा AMH रिपोर्ट नॉर्मल आहे? हो, सगळे. आणि मला एकच प्रॉब्लेम आहे की स्त्रीबीज उशिरा तयार होतं, त्यामुळे ते उशिरा फुटतं. बरोबर, पण AMH नॉर्मल आहे ना तुमचं? हो हो हो. मग अशाला तुम्ही किती वेळेला टेस्ट बेबी ट्राय केलेला आहे? नाही, एकदाच केले. IUI आम्ही 4-5 वेळा केले. बरोबर, पण टेस्ट बेबी मध्ये आपली स्त्रीबीजांची संख्या आणि क्वालिटी चांगली होती का? हो हो. मग असं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करून बघू शकता, कारण टेस्ट बेबी ही ट्रीटमेंट काही दरवेळेला पहिल्या याच्यातच यशस्वी होईल असं काही सांगू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी काय वेळेला पेशंटला 2दा-3दा सुद्धा ते ट्राय करावी लागते आणि तसं करूनही झालं नाही तर मग पुढचा विचार करावा लागेल. बरोबर. आपली झोप आणि हॉर्मोन्स यांचा काही संबंध आहे का? निश्चितच. आपल्या पुरेशा झोपेवरती आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सचं चयापचय आणि त्यांचं संक्रमण हे निश्चित असतं. त्यामुळे पुरेशी झोप ही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी आपण आपल्या पायाच्या तळव्यांना आणि आपल्या डोक्यावरती तेलाने हलकासा मालिश करणं आवश्यक आहे. तसंच प्राणायामापैकी भ्रामरी प्राणायाम जर आपण झोपण्यापूर्वी केला तर निश्चितच त्याचा लाभ अधिक होतो. सर, चर्चेमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे की याच्या आणखीन काही विशिष्ट पद्धती आहेत का की ज्या आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो? आता थोडक्यात आता आपल्याकडे स्त्रीबीज आलेली आहेत, पेशंट घरी गेलेले आहेत, आता आमचं काम चालू.
मग अशा वेळेला आम्ही त्यांच्या मिस्टरांचं वीर्य घेऊन त्यातले शुक्राणू बाजूला करतो आणि शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचं फलन घडवून आणतो. जसं मी सांगितलं की कन्व्हेन्शनल IVF मध्ये केवळ स्त्रीबीजांच्या जवळ शुक्राणू ठेवले तरी आपलं काम भागतं, परंतु जेव्हा वीर्यदोष असतो तेव्हा ह्याच्या पुढे एक स्टेप जाऊन आपल्याला काम करावं लागतं. याला ICSI असं आपण मगाशी बोललो की मायक्रोस्कोप खाली डायरेक्ट एकेका स्त्रीबीजामध्ये एक शुक्राणू इंजेक्ट करावा लागतो. ते आता मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवू शकतो. पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये की एक शुक्राणूचं कसं मिलन होतं मायक्रोस्कोपच्या खाली. हे आपण पहा. बघू शकता हे मायक्रोस्कोपवर आपल्याला मोठं दिसते ते स्त्रीबीज आहे आणि स्त्रीबीजा भोवतीचं जे कवच ज्याला झोना पेल्युसिडा असं आम्ही म्हणतो ते कवच फोडून आतमध्ये ही जी निडल आहे त्या निडलमध्ये एक शुक्रजंतू घेतलेला असतो आणि आता आपल्याला दिसेल की ही निडल आतमध्ये पेनिट्रेट केली जाते आणि एका स्त्रीबीजाचं पहिल्यांदा थोडं ॲस्पिरेट केलं जातं आणि मग हा जो शुक्राणू दिसतो हा परत आतमध्ये सोडलेला आपल्याला दिसेल. असं एकापाठोपाठ एक एक एग्स इंजेक्ट केली जातात आणि त्याला असं आम्ही इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतो. खूप छान. आणि नंतरच मग हे स्त्रीबीज पुन्हा इन्क्युबेटरमध्ये जवळजवळ 48 तास ठेवली जातात आणि नंतर त्याचे एम्ब्रिओ तयार होतात किंवा गर्भ तयार होतात. ते गर्भ कसे दिसतात हेही मी तुम्हाला दाखवू शकतो. पाहूयात गर्भ कसे दिसतात एक्झॅक्टली. आता आपल्याला दिसेल मायक्रोस्कोप खाली गर्भ कसे दिसतात. हे ॲक्च्युअल पिक्चर आहे गर्भांचं. साधारण 48 तासांनी हे गर्भ 4 सेल स्टेजला तयार होतात. त्यांचे ब्लास्टोमियस म्हणजे त्यांचा साईज इक्वल पाहिजे, त्यांचं सायटोप्लाझम किंवा आतलं सर्व क्लिअर दिसलं पाहिजे, हे सर्व गर्भ सर्वात चांगले असे समजले जातात. आणि नंतर मग हे गर्भ एका छोट्या नळीच्या साह्याने गर्भाशयामध्ये सोडले जातात, ज्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. तर ही एम्ब्रिओ ट्रान्सफरची जी क्रिया आहे तीही मी तुम्हाला त्याचंही अॅनिमेशन मी तुम्हाला दाखवू शकतो. एम्ब्रिओ ट्रान्सफर या प्रोसिजरचं अॅनिमेशन आपल्याला व्हिडिओद्वारे मी दाखवतोय. ते छोट्याशा नळीच्या साह्याने गर्भाशयामध्ये हे असे गर्भ सोडले जातात. आता सर्वसाधारणपणाने ते गर्भ सोडल्यानंतर तो गर्भ इम्प्लांट किंवा रुजणे ज्याला म्हणतात ती क्रिया घडते आणि मग आपल्याला तिथे पाहता येतं, दिसेल आपल्याला हे कशी क्रिया घडते आहे ते. या तीनही व्हिडिओंचा आपल्याला दिसलेला आहे की कशा पद्धतीने स्त्रीबीज आपण घेतो, कशा पद्धतीने लॅबमध्ये मायक्रोस्कोप खाली अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि त्यानंतर तेच तयार झालेला गर्भ स्त्री शरीरामध्ये आपण उत्तर प्रकारे सोडतो. सर, आपल्याकडे एक फोन येत आहे. गुरुदेव बोलत आहेत आपल्याकडे नाराज उपाऱ्यावरून. नमस्कार गुरुदेवजी, बोला. माझा असा प्रश्न आहे की आम्ही लग्नामध्ये 5 वर्ष झाले आहे आणि मी IVF करतोय पण अजूनपर्यंत ते होत नाही. आणि दुसरा म्हणजे आमच्या दोघांचे पण रक्तगट सेम आहे, बी पॉझिटिव्ह. तर डॉक्टरकडे करतोय पण अजूनपर्यंत 2दा केलं पण ते अजून झालं नाही. बरं, आता आपल्या मिसेसचं वय किती आहे? 29. आणि त्यांचं AMS नॉर्मल आहे? हा, सर्व नॉर्मल आहे, सर्व केलेलं नाही. आहे. आता IVF 2दा तुम्ही केलं होतं त्यामध्ये स्त्रीबीजांची संख्या, त्यांची क्वालिटी, गर्भाची क्वालिटी चांगली मिळाली होती? हा, चांगली मिळाली होती. अच्छा, आपण फोन ठेवू शकता. हा, आता त्यांनी पहिला जो विषय विचारला तो ब्लड ग्रुपचा आणि IVFच्या सक्सेसचा काहीही संबंध नाही. हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा डाऊट असतो की नवऱ्याचा आणि बायकोचा ब्लड ग्रुप सेम असेल तर काय प्रॉब्लेम होतो का? कसलाही प्रॉब्लेम होत नाही आणि ती शंका पहिल्यांदा मनातून पूर्ण काढून टाकावी. आता त्यांनी 2दा IVF केलंय. ते म्हणतात की स्त्रीबीजांची संख्या आणि नंबर चांगला मिळाला होता, क्वालिटी चांगली होती, गर्भाची क्वालिटी चांगली होती, तरी सक्सेस मिळत नव्हता. मला वाटतं 2दा केला असेल तर आणि एखाद दुसऱ्या वेळेला करून बघायला काही हरकत नाही, कारण हे सर्व काही नॉर्मल असेल तर मग त्यांना सक्सेस यश मिळू शकेल. निश्चितच गुरुदेवशी, जसं सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, आपण आणखीन एखाद वेळेला जर प्रयत्न केला आणि सगळ्या रिपोर्ट, सगळ्या ब्लड टेस्ट जर आपल्या नॉर्मल असेल तर निश्चितच यश आपल्याला पाहू शकतं. सर, काही रुग्णांमध्ये, काही दाम्पत्यांमध्ये IVF किंवा ICSI या पद्धती करूनही, म्हणजे बरेचसे रुग्ण 3-3, 4-4 वेळा, 10-10 वेळा या प्रोसिजर्स करतात, तरीही आपल्याला यश मिळत नाही. तर तेव्हा पुढच्या प्रोसिजर्स की सॅरोगेसी, तर सॅरोगेसी प्रोसिजर म्हणजे मुळात काय असतं? आता सरोगसी याला अजून तसा पॅरल मराठी शब्द काही तयार झालेला नाही, ज्याला काय उष्ण मातृत्व असं काहीतरी बोलता येईल, परंतु अजून परफेक्ट असा काही शब्द अजून मराठीमध्ये तयार झालेला नाहीये. त्यामुळे आपण त्याला सरोगसी असंच म्हणूया. सरोगसीमध्ये काय केलं जातं तर गर्भ बनवला जातो आणि जसं मी बोललो त्याप्रमाणे, मगाशी बोललो त्याप्रमाणे, तो पेशंटच्या गर्भाशयामध्ये न सोडता सरोगेट मदरच्या गर्भाशयात इम्प्लांट केला जातो.
तो सरोगेट मदरच्या गर्भाशयामध्ये वाढतो. बाळ जन्माला सरोगेट मदर बाळाला जन्म देते आणि नंतर ते बाळ परत त्या कपलला दिलं म्हणजे जातं. सर ही प्रक्रिया सॅरोगेट मदरच्या गर्भाशयात होते. बरोबर. पण मग कोणत्या स्त्रियांमध्ये याची आवश्यकता असते? अशा कुठल्या कंडिशन्स हे आहेत की थोडंसं जिथे मी आपल्याला तुम्हाला सॅरोगेट मदर लागणार आहे? PowerPoint पाहूयात आपण presentation या ने दाखवू व्हिडिओमध्ये शकतो. की कुठल्या अशा कंडिशन्स आहेत की जिथे आपल्याला खरोखरच आपलं गर्भाशय न वापरता सॅरोगेट मदरचं गर्भाशयाची आवश्यकता लागू शकते. आता सरोगेट मदरची इंडिकेशन्स मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवू शकतो. जसं मगाशी बोललो मी, वारंवार टेस्ट ट्यूब बेबीमध्ये अपयश येत असेल, एम्ब्रिओची क्वालिटी नंबर सर्व काही चांगला असताना, ज्याला केवळ इम्प्लांटेशन फेल्युअर असं म्हणतात, तरीसुद्धा अर्थातच सरोगसीचं कदाचित सहाय्य घ्यावं लागेल. जर का एखाद्या पेशंटला सर्व काही होऊन प्रेग्नन्सी होऊन वारंवार गर्भपात होत असतील, अजूनही सर्व काही गोष्टीची कारणं आपल्याला माहिती नाही आहेत, अशा वेळेला पुन्हा कदाचित सरोगसीचा आधार घ्यावा लागतो. काही स्त्रियांना जन्मतः गर्भाशय नसतं, याला एक विशिष्ट सिंड्रोमचं नाव आहे ते. अशा स्त्रियांना सुद्धा दुसरा काही मार्ग राहत नाही. किंवा काही कारणांनी गर्भाशय काढलेला असेल अतिशय यंग एजमध्ये, कॅन्सरमुळे किंवा काही कारणांनी, त्या कंडिशन्समध्ये तरी सुद्धा त्यांना याचा वारंवार पिशवी साफ केल्यामुळे काही स्त्रियांना गर्भाशयामध्ये जाळी होते. तसंच गर्भाशयाचा ट्युबरक्युलोसिस जर का असेल तर अशा वेळेला गर्भाशयाचं आवरण असतं हे पूर्ण डिस्ट्रॉय झालेलं असतं आतलं, आणि अशांना मग सरोगसीचं सहाय्य करावं लागू शकते. तर अशा कंडिशन्समध्ये सर ज्याप्रमाणे सांगत आहेत की आपल्याला सॅरोगेट गर्भाशयाची ऍक्च्युअली गरज इथे लागू शकते. सर आपल्याला एक फोन येत आहे, सतीश बोलत आहेत आपल्याकडे नवी मुंबईहून. नमस्कार सतीशजी, बोला. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, मी नवी मुंबई वाशीवरून बोलतोय. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले आणि जे स्पर्म्स काउंटिंग जे असतात ना ते 0 आहे. तर मी खूप सारे गायनेक आणि डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट केली, तर त्यांनी मला 2 ते 3 महिन्याचं औषध उपचार दिले होते. पण तरी पण मी त्याच्यानंतर मी जे सिमेन्स आय थिंक मला नाव एक्झॅक्टली आठवत नाहीये, स्पर्म्स काउंटिंगची जी मी चेक करतो ना तर 0च येतं, ते इन्क्रीज नाही होते. बरं, आपलं ब्लड चेकिंग मध्ये आपला FSH किती आहे? आपलं ब्लड चेक FSH नावाचा हॉर्मोन तुमचा चेक केलेला आहे का? हॅलो. नाही, मी ते चेक नाही केलंय. बरं, आता मी थोडक्यात सांगतो, आपण फोन ठेवू शकता. स्पर्म निल्स, ज्याला ॲझोस्पर्मिया म्हणतात, त्याची 2 कारणं असतात, 2 प्रकार असतात. एक ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया आणि दुसरं नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया किंवा टेस्टिक्युलर फेल्युअर. ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मियामध्ये शुक्रजंतू तयार होत असतात, परंतु त्यांचा बाहेर येण्याची जी नळी असते ती चोक झालेली असते किंवा नळी नसते जन्मतः. दुसरं टेस्टिक्युलर फेल्युअरमध्ये स्पर्म्स तयारच होत नसतात. आता या 2 पैकी काय आहे हे बघण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे पुरुषाच्या रक्तामध्ये FSH नावाचं हॉर्मोन्स बघणं. ते FSH हॉर्मोन जर का नॉर्मल असेल तर आपण बऱ्याच अंशी असं म्हणू शकतो की शुक्रजंतू तयार होत आहेत परंतु ते बाहेर पडत नाही आहेत, म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया. FSH जर का वाढलेलं असेल तर मात्र ते टेस्टिक्युलर फेल्युअरमध्ये शुक्रजंतू तयारच होत नाहीत. जर का ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया असेल तर त्यांना टेस्टिसमधून, म्हणजे जिथून शुक्रजंतू तयार होतात तिथून शुक्रजंतू काढून इक्सी तंत्रज्ञानाद्वारे त्यांना प्रेग्नन्सी करून देता येईल. परंतु नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया म्हणजे टेस्टिक्युलर फेल्युअर असेल तर मग तर त्यांना डोनर इन्सेमिनेशन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं डोनरचं स्पर्म वापरून ट्रीटमेंट करावी लागेल. सतीशजी, निश्चितच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सर, बऱ्याचदा फिमेल इन्फर्टिलिटीकडे जास्त बघितलं जातं, पण सतीशजींच्या प्रश्नातनं आपल्याला कळलंय की मेल इन्फर्टिलिटीची सुद्धा ही 0 स्पर्म काउंट अशा पद्धतीची सुद्धा काही महत्वाची रिझन्स असू शकतात. सर, सॅरोगेट मदरबद्दल आपण बोलत होतो किंवा सॅरोगेट युटरस बद्दल बोलत होतो, तर सॅरोगेट इंडिकेशन सुद्धा पाहूयात आपण. सॅरोगेटची अनेक इंडिकेशन काय असतात तर काय काय वेळेला काही स्त्रियांना गंभीर स्वरूपाचे आजार असतात, म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअर, त्यांना किडनीचा जर का मोठा विकार असेल, त्यांचा अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर असेल किंवा त्यांना हार्ट डिसीज असेल, अनकंट्रोल्ड सिव्हिअर डायबिटीस असेल, तर अशा वेळेला त्यांना स्वतःच्या गर्भाशयामध्ये मूल वाढवणं हे मुलाच्या दृष्टीने आणि त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा धोक्याचं ठरतं. अशा वेळेला सुद्धा त्यांना सरोगसीच्या सहाय्याने निश्चितच आपल्याला त्यांचं मूल देता येतं. सर, आपल्याला निश्चितच सांगत आहेत की आपल्या गर्भाशयामध्ये जरी काही दोष असेल तरी आजकालच्या आधुनिक पद्धतींनुसार आपण एक गर्भाशय आपल्यासाठी घेऊ शकतो, सॅरोगेट गर्भाशय किंवा सॅरोगेट मदरच्या माध्यमातून. पण सर, अशा या सॅरोगेट मदरचं किंवा सॅरोगेट गर्भाशयाचं सिलेक्शन करताना काही क्रायटेरियाज आपण समोर ठेवतो का? बरोबर आहे. आता पुढची स्लाइड मी आपल्याला दाखवू शकतो स्क्रीनवरती. पाहूयात.
सरोगेट मदरचं सिलेक्शन करत असताना ICMRच्या गाईडलाईन्स, ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चनी ज्या गाईडलाईन्स पब्लिश केलेल्या आहेत 2005 सालच्या, त्या गाईडलाईनला आता जवळजवळ कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. केंद्र सरकारच्या नोटिफिकेशनप्रमाणे त्या गाईडलाईन फॉलो करून मगच आपल्याला सरोगसी करावी लागते आणि सिलेक्शन करावं लागतं. त्या गाईडलाईनचं थोडक्यात सांगायचं झालं तर ते सरोगेट मदरचं वय हे जास्त असू नये, शक्यतो 35च्या आतमध्ये असावं, तिला स्वतःचं मूल असावं एक तरी. त्यानंतर तिनं सरोगसी किती वेळेला करावी किंवा तिला किती मुलं असावी त्याच्यावरती सरकारने बंधनं घातलेली आहेत, ती सर्व बंधनं पाळली पाहिजेत. सरोगेट मदरचं कंप्लीट टेस्टिंग करून प्रथम ती स्वतः सरोगेट मदर व्हायला केपेबल आहे की नाही आणि तिला स्वतःला कुठलाही धोका होणार नाही ना याची काळजी घेतलीच पाहिजे. तसंच तिला कुठलेही इन्फेक्शनचे आजार, व्हायरसचे आजार नाही आहेत ना, HIV टेस्टिंग, हिपॅटायटिस टेस्टिंग हे सर्व केलं पाहिजे. रिलेशनमध्ये कित्येक वेळा असा प्रश्न निर्माण होतो की पेशंट म्हणतात की माझे रिलेटिव्हच सरोगेट व्हायला तयार आहे, तर त्याला कायद्याने परवानगी आहे, परंतु ती सरोगेट ही एकाच जनरेशनची पाहिजे. म्हणजे थोडक्यात पेशंटची बहीण सरोगेट होऊ शकते, पेशंटची आई सरोगेट होऊ शकत नाही. अच्छा, उत्तम सर, तुम्ही आम्हाला सांगितलंय की एका जनरेशनच्या आपण याच्यामध्ये राहू शकत नाही. आणि मुळात विशेषतः सर म्हणजे खूप बरं वाटतंय हा विषय ऐकून की सॅरोगेटबद्दल आमच्या मनामध्ये खूप प्रश्न होते. पण एक प्रश्न आहे सर मध्ये, आपल्याला बघूयात. मेधा बोलतायत आपल्याकडे पुण्याहून. नमस्कार मेधाजी. हा, मला असं विचारायचं होतं, माझ्या मुलीच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहे. गेल्या वर्षी तिचं PCODचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला सिव्हिअर डायबिटीस आहे. तर आम्ही सरोगसी मदरसाठी ट्राय करणार आहोत, तर कुठे कॉन्टॅक्ट करायचा? सर काय सांगूयात? विविध तज्ञ सरोगसी करतात, त्यामुळे जे आपल्याला सोयीचं पडेल तिथे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. पण कॉन्टॅक्ट कुठे करायचा? काही कॉन्टॅक्ट आपल्याला नाही, हे वंध्यत्वावरची ट्रीटमेंट देणारे जे क्लिनिक्स असतात जे सरोगेट करत असतील तिथे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. ओके ओके. मेधाजी, आपण पुण्यामध्ये राहता, त्यामुळे पुण्यामध्ये वंध्यत्वाची ट्रीटमेंट देणारे जे काही क्लिनिक्स आहेत त्या डॉक्टरांशी किंवा सरांनाही तुम्ही नंतर फोन केलात तरी सुद्धा आपल्याला आपल्या ज्या हा कन्सर्न आहे त्याचा योग्य मार्ग सापडू शकेल. सर, आपण सॅरोगेट मदरबद्दल बोलतो आहे. तुम्ही बरेचसे फायदे सांगितले की ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय काही कारणास्तव कॅपेबल नाहीये गर्भधारण करण्यासाठी त्यांना आपण उपयोग करू शकतो. पण याचे फायदे जेवढे आहेत तेवढे त्याचे काही तोटे पण आहेत का? तोटे म्हणायला गेलात तर त्याचे 2 तोटे होऊ शकतात. एक पहिलं म्हणजे सामाजिक दृष्ट्या, परंतु आता भारतीय समाजामध्ये एवढी प्रगती म्हणण्यापेक्षा चेंजेस झालेले आहेत की सरोगसीला कुठलाही फारसा सोशल टॅबू आता राहिलेला नाही. सरोगसी इज वेल ऍक्सेप्टेड इन द सोसायटी. सरोगेट मदरला याचा काही परिणाम होतो का? आता सरोगेट मदरच्या हेल्थवरती काही परिणाम होणार नाही याची डॉक्टर काळजी घेत असतो. सरोगेट मदरला त्याचा काही इमोशनल ट्रॉमा होतो का? कारण शेवटी तिच्या पोटामध्ये राहिलेलं मूल ती दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकत असते. सरोगेट मदरचं जर का ट्रीटमेंटच्या आधी प्रॉपर काउन्सिलिंग केलं गेलं असेल की ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्ड आहे, ते मूल तिचं जेनेटिकली आहे की नाही, आणि ही गोष्ट पाहिली गेली पाहिजे की वेदर शी इज केपेबल, म्हणजे ती स्वतः ह्यातून होणारा जो भावनिक त्रास आहे तो हँडल करू शकते की नाही, हे सर्व बघून जर का सरोगेट मदरचं सिलेक्शन केलं असेल तर याचे तोटे फारसे काही होण्यासारखे नाही. प्रेक्षक सर जसं आपल्याला सांगत आहेत की सॅरोगेट मदर या कन्सेप्टमध्ये मुळात जी महिला सॅरोगेट मदर म्हणून काम करणार आहे तिची संपूर्ण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही स्तरांवरचं स्वास्थ्य बघूनच आपण असा निर्णय घेऊ शकतो. सर, आपल्याला एक फोन येत आहे. ऍक्च्युली सुशांत बोलत आहेत आपल्याकडे मध्य प्रदेश येथून. सुशांतजी नमस्कार. नमस्कार, बोला. मॅम, मी सुशांत गुजर बोलतोय मध्य प्रदेशवरून. बोला. नमस्कार. माझा प्रश्न हा होता की आमच्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत आणि अजून सुद्धा बाळ म्हणजे काही राहिलेलं नाही किंवा प्रोग्रेसमध्ये नाही, आणि ज्या डॉक्टरांकडून आम्ही ट्रीटमेंट घेतोय त्यांनी आम्हाला 3 महिन्याचं जे हार्मोन्सचं चेकअप वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला आता ट्यूबचा एक्सरे करायला सांगितला होता. आणि त्यांनी असं सांगितलंय की आताच्या नंतर जेव्हाही पिरियड्स येतील तेव्हा IUI चेकअप करायचं. तर या कंडिशनमध्ये IUI चेकअप करणं गरजेचं आहे का? काय सांगूयात सर? जर का तुमचं ट्यूबचं चेक जर का नॉर्मल असेल तर याचा अर्थ, आणि सर्व चेक नॉर्मल असतील तर त्यांची कॅटेगरी अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी अशी पडते आणि मग त्याने डॉक्टरने दिलेला सल्ला बरोबर आहे.
कारण 4 वर्ष वाट बघितल्यानंतर ट्रीटमेंट तर केली पाहिजे आणि ट्रीटमेंट IUIच राहणार आहे पुढे. सुशांत, वंध्यत्वाच्या डेफिनेशननुसार खरोखरच 4 वर्षानंतर आपल्याला हायर ट्रीटमेंटची आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑफकोर्स पुढच्या प्रोसिजरची गरज आहे. सर, आपण सॅरोगेसी या विषयाकडे होतो, तर सॅरोगेसी रिलेटेड कायदे, काही लीगल बंधनं आपल्याला पाळावी लागतात का? बरोबर आहे. सरोगसी प्रक्रिया ही कायदेशीररित्याच केली पाहिजे. केंद्र सरकारने ज्या नॅशनल गाईडलाईन्स फॉर ॲक्रेडिटेशन ऑफ क्लिनिक नावाच्या गाईडलाईन्स आहेत त्या ज्या पब्लिश केलेल्या आहेत 2005 साली, त्याला आता जवळजवळ कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यातल्या तरतुदी ह्या तंतोतंत पाळल्या पाहिजेत. ढोबळ मनाने मी सुरुवातीला सांगितलं की सरोगट सिलेक्शनवरती त्यांच्या काही ज्या रेस्ट्रिक्शन्स आहेत त्या पाळल्या पाहिजेत. कायदेशीर ॲग्रीमेंट हे झालंच पाहिजे आणि ते योग्य ठिकाणी नोंदलेलं असलं पाहिजे. सरोगेटचं कॉम्पेन्सेशन किती असणार हे सर्व गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या पाहिजेत. या सर्व कायदेशीर प्रक्रिया जर का पार पाडून सरोगसी केली तर कुठलंही त्यात प्रॉब्लेम येत नाही. कायद्याप्रमाणे सर्व भारतीय नागरिकांना सरोगसी करून घ्यायला सध्या परवानगी आहे. उत्तम. सरोगसीवरती बॅन हा फक्त फॉरेन नॅशनलसाठी आहे, भारतीय नागरिकांसाठी नाही. म्हणजे थोडक्यातच विवाहित किंवा अविवाहित कोणतीही व्यक्ती सरोगसी करून घेऊ शकते नॅशनल गाईडलाईन्स प्रमाणे सध्या. निश्चितच प्रेक्षक हो, नॅशनल गाईडलाईन्स प्रमाणे सर आपल्याला सांगत आहेत की आपण भारतीय नागरिक आहोत, तर विवाहापूर्व किंवा विवाह पश्चात दोन्हीही वेळेला आपण सॅरोगेट मदर किंवा सॅरोगसी करण्याचा हक्क बजावू शकतो. सर, पुढे जाऊन आणखीन काही हायर प्रोसिजर्स आहेत की जिथे सॅरोगेट मदर सुद्धा हा कन्सेप्ट आपल्याला लागत नाही, की एक डोनेशन म्हणजे काय? एक डोनेशन म्हणजेच स्त्रीबीजदान. थोडक्यात सांगायचं झालं तर काही स्त्रियांना जेव्हा स्वतः स्त्रीबीज तयार होत नसतात तेव्हा त्यांना दुसऱ्या लेडीची स्त्रीबीज घेऊन ट्रीटमेंट करावी लागते. मी एका स्लाइडद्वारे आपल्याला दाखवू इच्छितो. पाहूयात आपण या स्लाइडमध्ये की कशा पद्धतीने आपण दुसरी डोनेटेड एग्स घेऊन आपल्या गर्भधारणेचा अनुभव घेऊ शकतो. पाहूयात. आता स्त्रीबीजदानाची क्रिया कोणाला जरुरी पडते तर स्वतःची स्त्रीबीज तयार होत नसतील तर, ज्याला आपण पहिली कंडिशन म्हणजे प्रीमॅच्युअर मेनोपॉज किंवा प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर असं म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणपणे वयाच्या 40 नंतर स्त्रीबीज बनण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होते आणि पाळी जाते. परंतु काही स्त्रियांमध्ये ही क्रिया खूप लवकर घडते आणि त्याचं पर्सेंटेज समाजामध्ये जवळ 1% एवढं जास्ती आहे. म्हणजे 1% स्त्रियांची वयाच्या अगदी 10-15 किंवा 20व्या वर्षीच पाळी जाते. अशा स्त्रियांना अर्थातच स्त्रीबीजदान करावं लागतं. नैसर्गिकरित्या पाळी गेली असेल परंतु आता त्यांना गर्भधारणा हवी असेल तरी सुद्धा या गोष्टीचाच सहारा घ्यावा लागतो. स्त्रीबीजांची क्वालिटी आणि नंबर जर का खराब असेल तर, जसं मी मगाशी बोललो की AMH नावाचा एक ब्लड चेक असतो, एक हॉर्मोनचा चेक असतो, तो अतिशय महत्वाचा असतो. त्या AMH चेक प्रमाणे आम्हाला समजतं की स्त्रीबीजाची क्वालिटी आणि नंबर कसा आहे. हे AMH जर का खूप लो असेल तर अशांच्या केसमध्ये जरी त्यांचं वय नॉर्मल असेल, त्यांना पाळी व्यवस्थित येत असेल तरी सुद्धा सक्सेसचा चान्स हा खूप कमी राहतो. त्यांची स्वतःची स्त्रीबीज वापरून टेस्ट बेबी केली तर अशा वेळेला त्यांना स्त्रीबीजाचा सहारा घ्यावा लागतो. म्हणजे सर किती व्हॅल्यू आहे अशा डोनेटेड एग्सला आपल्यासाठी की ज्यांना खरोखरच खूप साऱ्या अडथळींना सामोरं जावं लागतंय आणि असे डोनेटेड एग या ठिकाणी खूप कामाला येतात. सर, एक प्रश्न येत आहे आपल्याला. मनोज बोलतायत आपल्याकडे औरंगाबादहून. नमस्कार मनोज. हॅलो. नमस्कार. हा मॅडम, मी मनोज पाडळकर बोलतोय औरंगाबादवरून. हॅलो. बोला बोला बोला. हा मॅडम, सर माझ्या लग्नाला 5.5 वर्ष झाले. ट्रीटमेंट सुरू आहे आणि एकदा गर्भ राहिला पण होता मिसेसला, पण 3 महिन्यानंतर तो त्याची वाढ नसल्यामुळे तो काढून टाकावा लागला. आणि तर माझा प्रश्न असा आहे सर की आम्ही किती दिवस ट्रीटमेंट घेतली पाहिजे, किती दिवस वेट केलं पाहिजे? आम्ही बरेच डॉक्टर चेंज करतोय, बोर झालो आम्ही ट्रीटमेंट घेऊन. आणि टेस्ट बेबीचं सक्सेस रेशो काय आहे, सक्सेस रेट किती आहे? तुमचा मिसेस वय किती आहे? मिसेसचं 25. आणि त्यांच्यात काही दोष कुठेच काही सांगितलेलं नाही आहे ना? नाही, कुठेच नाहीये दोष. आणि अबॉर्शन होऊन किती दिवस झाले? डिसेंबर मध्ये झालं होतं अबॉर्शन. आणि ती प्रेग्नन्सी नैसर्गिकरित्या राहिली होती का ट्रीटमेंटनी राहिलेली होती? नाही, नैसर्गिकरित्याच राहिली होती. आता थोडं त्यांच्या मिसेस वय जर का लहान असेल आणि नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी त्यांना एकदा राहिलेली असेल जरी त्याचं अबॉर्शन झालं असलं तर, आणि मी असं प्रिझ्युम करतो की सर्व काही ब्लड टेस्ट नॉर्मल आहेत, तर केवळ साध्या ट्रीटमेंटने सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहू शकेल. म्हणजे त्याने IUI पासून सुरुवात करावी, टेस्ट बेबीपर्यंत लगेच जायची जरुरी आहे असं नाही. बरोबर. मनोजी, निश्चितच जसं सर म्हणत आहेत की नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली होती, तर बऱ्याचदा आपल्या खाण्यापिण्यातलं अपथ्य, पथ्य किंवा आपला पोषक आहार
नसणं हे सुद्धा गर्भधारणा न राहण्याचं कारण असू शकतं. आणि त्याचसोबत मला तुम्हाला सांगायचं आहे की स्त्री शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण याचा काही संबंध आहे का गर्भधारणा राहण्यासाठी? जेव्हा पण शरीरातलं हिमोग्लोबिन आपल्या कमी होतं तेव्हा दम लागणं, धाप लागणं, अंधारी येणं डोळ्यापुढे किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं अशी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. तर आपल्या शरीरातलं विशेषतः ज्या स्त्रीला गर्भधारणेची अपेक्षा आहे तिच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण उत्तम राहण्यासाठी आहारामध्ये नाचणी सत्व, राजगिरा लाडू, खजुराचे लाडू अशा विविध स्वरूपांमध्ये आपण पोषक आहार घेऊ शकतो. आणि निश्चितच जर पोषक आहार स्त्री शरीरामध्ये असेल तर गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने आपल्याला राहू शकते. सर, याच संदर्भात आपण पुढे जाऊया की एग डोनेशन हे खूपच फलदायी आपण पाहत आहोत. तर हे ऍक्च्युअल कोणासाठी याची नितांत आवश्यकता जसं मी आहे? सुरुवातीला 2 इंडिकेशन आपल्याला सांगितलेच. पुढची इंडिकेशन्स म्हणजे जसं आपण स्लाइड बघू शकता, स्त्रीमध्ये काही विशिष्ट जर का गुणसूत्राच्या अबनॉर्मॅलिटीज असतील किंवा काही असे आजार असतील की जे हेरिडिटरी असतात, म्हणजे मुलामध्ये येऊ शकतात स्त्रीच्या बाजूने, पर्टिक्युलरली ऑटोसोमल डॉमिनंट जे इलनेसेस असतात, तसं जर का असेल तर अर्थातच स्त्रीबीज दान करून घ्यावं लागतं. जर का स्त्रीला रिपीटेड फेल्युअर्स होत असतील, म्हणजे सर्व काही नॉर्मल आहे तरी प्रेग्नन्सी राहत नाही IVF मध्ये किंवा वारंवार मिसकॅरेज होत आहेत, मग अशा वेळेला सर्वची आधीची स्टेप म्हणून हे जर का स्त्रीला मान्य असेल तर करून बघावं लागतं. बरोबर ही त्याची मेनली इंडिकेशन्स असतात. बरोबर. सर, आपल्याला एक फोन येत आहे. संगीता बोलतायत आपल्याशी मुंबईहून. नमस्कार संगीताजी. हा, मी मुंबईवरनं बोलते. मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे की माझा AMH खूप लो आहे, म्हणजे बिलो 0 आहे. तर त्याच्यामध्ये जर आम्ही IVF केलं तर ते सक्सेस रेट आहे का त्याच्यामध्ये? वय किती आपलं? 42 आहे. आता दोन्ही गोष्टी जर का एकत्र आपण फोन ठेवू शकता. ओके. दोन्ही गोष्टी जर का एकत्र बघितल्या की वय त्यांचं 42 मध्ये तसं ऍडव्हान्स्ड आहे, AMH खूप लो आहे, अशाला त्यांचं स्वतःचं स्त्रीबीज जरी सोनोग्राफीमध्ये वाढताना दिसत असेल तरी सुद्धा ते वापरून जर का टेस्ट बेबी केली तर सक्सेसचा चान्स 0 नाही पण पुष्कळ कमी असणार आहे. सक्सेस जरी मिळाला तरी मिसकॅरेज होण्याची शक्यता जास्ती असणार आहे. तसं डाऊन सिंड्रोमची रिस्कही जास्त असणार आहे. आता या सगळ्या रिस्क वे करून मगच याने ठरवलं पाहिजे की आपण स्वतःची टेस्ट बेबी करत असताना स्वतःची एग वापरायची का डोनरची एग. सर, विषय असाच पुढे आपण सुरू ठेवूयात की या हायर प्रोसिजरमध्ये मुळात एग डोनेशनची प्रोसिजर आणि याचा सक्सेस रेट याबद्दल आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा. सक्सेस रेट हा समूह आपण डोनरचं सिलेक्शन कसं करतो याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. डोनर सिलेक्शन करत असताना डोनरचं वय हे यंग असावं, त्यानंतर त्यांना स्वतःची पूर्वी मुलं असावीत, त्यांचं सर्व स्क्रीनिंग करून त्यांना कुठलाही आजार नाही ना हे बघितलं जावं, त्यांचं स्वतःचं AMH नॉर्मल आहे की नाही बघितलं जावं, आणि बाकी मॅचिंग डोनरचं होतं की नाही हे बघून मग डोनरचं सिलेक्शन केलं जावं. या सर्व गोष्टी पहिल्यांदा व्यवस्थित पार पाडाव्या. मग प्रोसिजरमध्ये प्रथम डोनरची पाळीचं सायकल आणि पेशंटच्या पाळीचं सायकल जुळवून आणायचं. डोनरना विशिष्ट इंजेक्शन देऊन त्यांच्या स्त्रीबीजाची वाढ करायची, त्याच वेळेला इकडे पेशंटला विशिष्ट गोळ्या देऊन त्यांच्या गर्भाच्या लायनिंगची वाढ करायची. डोनरची एग्स काढून पेशंटच्या नवऱ्याचं वीर्य वापरून गर्भ बनवायचे आणि पेशंटच्या गर्भाशयात सोडायचे. हे मॅचिंग व्यवस्थित करून आणायचं आणि त्यानंतर मग पेशंटला काही विशिष्ट औषधं देऊन गर्भाला सपोर्ट द्यायचं. हे सारखं व्यवस्थित सर्व काही गोष्टी जुळवून आणल्या तर डोनर ह्या प्रोसिजरचा सक्सेस रेट खूपच चांगला असतो. मग या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट हा इन एक्सेस ऑफ 50% पडू शकतो. व्हेरी गुड. तसं बघितलं तरी ट्रीटमेंट खूपच सक्सेसफुल आहे असं म्हटलं पाहिजे. उत्तम. प्रेक्षक हो, सर जितक्या सायंटिफिकली आपल्याला सांगत आहेत की प्रत्येक वेळेला काही प्रोसिजर, काही स्टेप्स या मेडिकल फील्डमध्ये ठरलेले आहेत आणि प्रत्येक वेळची स्पेशली या कंडिशन्समध्ये कालावधी हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या कालावधीनुसार जर आपण स्टेप वाईज ट्रीटमेंट करत घेतलो तर निश्चितच यश आपल्याला मिळेल. सर, एक प्रश्न येतोय आपल्याला. मनोज आपल्याशी बोलत आहेत यवतमाळहून. नमस्कार मनोजजी, बोला. हा मॅडम, मी मनोज पाटील बोलतो यवतमाळवरून. बोला. माझ्या लग्नाला 5 वर्ष झालेली आहे. हॅलो. हा, बोला बोला. आणि माझ्या मिसेसचं वय 26 वर्ष आहे, माझं वय 33 वर्ष आहे आणि माझ्या मिसेसचे AMH खूप कमी आहे. आणि आम्ही एक वेळा IVF केलेलं आहे. डॉक्टरांनी आम्हाला IVF करायला सांगितलंय. आम्ही करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे का थांबायला पाहिजे? तसं फोन ठेवू शकता आपण. तुमच्या केसमध्ये पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे तुमच्या मिसेसचं वय लहान आहे, 26च आहे, परंतु निगेटिव्ह फॅक्टर म्हणजे AMH खूप कमी आहे, ज्याला मगाशी मी बोललोय कदाचित प्रिमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअरकडे जाणारी गोष्ट आहे. हे AMH रिपीट चेक करून ते बघू शकतात.
AMH कमी असताना सुद्धा काही विशिष्ट गोळ्यांचा वापर करून थोडंसं बूस्ट करता येतं. त्यांचं वय लहान आहे, मिसेसचं वय लहान आहे, या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी IVF जरूर करून घ्यावं, परंतु स्वतःची एज वापरून ट्राय करायला हरकत नाही सुरुवातीला. त्या IVF सायकलमध्ये यश मिळालं तर ठीकच आहे, परंतु तिथे जर का अपयश आलं आणि ते करत असताना लक्षात आलं की एकची संख्या आणि नंबर खूपच कमी आहे, तर पुन्हा तेच करत बसण्यापेक्षा मग त्यांना स्त्रीबीजदानाचा सहारा घ्यावा लागेल. उत्तम. मनोजजी, खरोखरच या पद्धतींनी सुद्धा तुम्हाला या आपल्या प्रॉब्लेममध्ये निश्चित यश मिळू शकेल. प्रेक्षक हो, वेळ झालेली आहे आरोग्य सल्ल्याची, आणि यावेळेचा आरोग्य सल्ला आपल्यासाठी खूपच विशेष आहे की गर्भधारणा प्रयत्न करण्यासाठी दाम्पत्यांचा आहार काय असावा ते आपण पाहूयात आरोग्य सल्ल्यामध्ये. उडद हे गर्भधारणेसाठी पोषक मानले जाते. आहारामध्ये भाजी, भजी, थालीपीठ, खीर इत्यादी विविध स्वरूपामध्ये आपण उडदाच्या डाळीचा समावेश करू शकतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य, जिरेपूड घालून सेवन केल्यास जीवनसत्वांचे प्रमाण मुबलक प्रमाणात राखले जाते. त्याशिवाय आपण आपल्या शरीरातील पाण्याचं आणि उष्णतेचं प्रमाण नियमित करण्यासाठी वाळा सरबत, आवळा सरबत आणि कोकम सरबत यांचं सुद्धा सेवन अधिकाधिक प्रमाणात करू शकतो. कार्यक्रमामध्ये पुढे आपण पाहूयात की एम्ब्रियो डोनेशन म्हणजे काय सर, आणि याची पद्धत खरी काय असते? एम्ब्रियो डोनेशन म्हणजे थोडक्यात त्याला आपण एम्ब्रियो अडॉप्शन असे म्हणतो. इट्स अ अडॉप्शन ॲट व्हेरी अर्ली स्टेज. काही काही जोडप्यांमध्ये स्त्रीबीज नसतात किंवा क्वालिटी खूप खराब असते. पुरुषामध्ये वीर्य शुक्रजंतू नसतात, जसं मी मगाशी बोललो, नॉन ऑब्स्टेट्रिक म्हणूया. अशा वेळेला त्यांना स्वतःचा गर्भ तयार होऊ शकत नाही. मग त्यांना रेडीमेड गर्भ ज्याला आपण म्हणतो, स्त्रीबीज दुसऱ्या स्त्रीचं डोनरचं स्पर्मही डोनरचे असं आपण गर्भ बनवूनच आपण रिप्लेस करतो. याला एम्ब्रियो डोनेशन किंवा एम्ब्रियो अडॉप्शन असं म्हटलं जातं. बरोबर. उत्तम. सर, हा इतका गुंतागुंतीचा विषय आणि इतके प्रश्न सुद्धा आपल्याकडे येत आहेत, पण वेळ झालेली आहे आपल्या डॉक्टर खाडीलकरांचा पत्ता आणि त्यांच्या क्लिनिकचा फोन नंबर घेण्याची. तर प्रेक्षक हो, पाहूयात सरांचा पत्ता आणि फोन नंबर. श्री चैतन्य हॉस्पिटल, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मानपारा रोड, डोंबिवली पूर्व. दूरध्वनी क्रमांक 8080922424. वेबसाईट आहे www.drkhadilkar.com आणि ईमेल ॲड्रेस आहे info@drkhadilkar.com. नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो, तर त्यासाठी आमचा पत्ता सुद्धा आपण लिहून घेऊयात. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसंच फेसबुकसाठी www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही आमचे हे व्हिडिओ पाहू शकता. तर प्रेक्षक हो, यापुढे आपण काही प्रश्न मंजुषा सर माझ्या मनामध्ये आहे की जसे स्टेप वाईज तुम्ही आम्हाला बरेचशा गोष्टी सांगितल्यात, अतिशय उलगडून सांगितल्यात, पण माझ्या मनामध्येही काही विशेष प्रश्न मंजुषा आहे. तर सर, गर्भधारणा करत असताना किंवा अशा प्रोसिजरच्या दरम्यान स्त्रीला आधीपासूनच जर मधुमेह, डायबिटीज किंवा आणखीन काही मोठे आजार असतील तर या प्रोसिजरमध्ये काही ऑब्स्ट्रक्शन राहू शकतं का? किती सिव्हिअरिटी याच्यावरती अवलंबून राहील. जर का हे विशिष्ट डिसिजेस, पर्टिक्युलर डायबिटीज जर वेल कंट्रोल्ड असेल तर फारसा त्रास होत नाही. अनकंट्रोल्ड डायबिटीज, सिव्हिअर रिनल फेल्युअर असं जर का असेल, जसं मी मगाशी बोललो, मग त्यांना कदाचित सरोगसी करावी लागेल. सर, या प्रोसिजर्समध्ये, आधुनिक पद्धतीमध्ये स्त्रियांचं वयोमर्यादा ही काही लिमिटेशन्स आहेत का? अतिशय महत्वाची आहे, कारण स्त्रीचं वय हाच सर्वात महत्वाचा डिटर्मिनंट फॅक्टर असतो. अशा प्रोसिजर नंतर जेव्हा गर्भधारणा राहते त्यावेळेला काही इंजेक्शन्स किंवा काही औषधं कंटिन्युअसली घ्यावी लागतात का? जरूर. गर्भधारणा राहिल्यानंतर गर्भाला सपोर्ट करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोन त्यांना टॅबलेटच्या स्वरूपामध्ये द्यावं लागतं. सर, नैसर्गिक पद्धतीने राहिलेली गर्भधारणा असो किंवा टेस्ट ट्यूब बेबी सारख्या हायर पद्धतीने राहिलेली गर्भधारणा असो, स्त्रीचा पोषक आहार हे गर्भधारणासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे का? आहारामध्ये योग्य प्रमाणात जीवनसत्व असणं, पर्टिक्युलरली फोलिक ऍसिड आणि B12 व्हिटॅमिन हे अतिशय महत्वाचं असतं. कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन्स आणि कॅलरी हे ॲडिक्वेट प्रमाणात मिळाल्या पाहिजे. आणि सर, सगळ्याच महिलांच्या मनातला प्रश्न मला विचारायचा आहे की अशा पद्धतीने जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा खरंच नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते का? नक्कीच, कारण शेवटी डिलिव्हरी होणार की नाही,
प्रेग्नन्सी कुठल्या प्रकारनं झालेली आहे त्याचा आणि या गोष्टीचा काही संबंध नसतो. उत्तम. रॅपिड फायरमध्ये सरांनी खरंच तुमच्या सगळ्या महिलांच्या आणि आमच्याही मनातल्या अनेक प्रश्नांना वाटामोकळ्या करून दिलेल्या आहेत. सर, सरतेशेवटी मला एक विचारायचं आहे की सध्या एका तज्ज्ञ बॉलिवूड अभिनेत्याचा आपण बघतोय की सिंगल पॅरेंटिंग. तर सिंगल पॅरेंटिंग हा मुळात काय विषय आहे, आम्हाला सांगू शकाल? सिंगल पॅरेंटिंग जसं मी मगाशी बोललो, भारतीय कायद्याप्रमाणे सध्या ज्या गाईडलाईन्स एन्फोर्स्ड आहेत त्याप्रमाणे कुठल्याही भारतीय नागरिकाला, तो अविवाहित असेल तरी सुद्धा सरोगसी तंत्रज्ञानाद्वारे प्रेग्नन्सी करून घेता येते. त्याला पूर्णपणाने कायदेशीर मान्यता आहे. सर, आणखीन एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की एम्ब्रिओ डोनेशन, की आतापर्यंत आपण बघितलं एग डोनेशन किंवा ओवम डोनेशन, तर एम्ब्रिओ डोनेशन ही संकल्पना कितपत आपल्याला फायदेशीर ठरू शकते? जसं मी बोललो तर इट इज अन अडॉप्शन. आता त्याची अडॉप्शनची आपल्याला तुलना करून बघता येईल. प्रत्येकाचे काही फायदे काही तोटे आहेत. एम्ब्रिओ अडॉप्शनचा फायदा कसा होतो की सामाजिकदृष्ट्या ते मूल त्यांचंच असतं, कारण त्या स्त्रीच्या पोटामध्येच ते मूल वाढत असतं. त्यामुळे हे अडॉप्शन आहे हे त्यांना कोणाला डिस्क्लोज करून सांगावं लागत नाही. अडॉप्शनचा फायदा ऑब्व्हियस आहे की जी काही मुलं आहेत की ज्यांना अडॉप्शनची जरुरी आहे त्यांना संधी मिळते, चांगल्या घरामध्ये जाऊन कुटुंबामध्ये राहण्याची संधी मिळते अनाथागृहात राहण्यापेक्षा. हा त्याचा फायदा असतो. तसं मी बोललो, हा शेवटी इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा डिसिजन राहतो. यात बरोबर किंवा चूक असं काही नाही, हे ज्याचं त्याचं परसेप्शन आहे. बरोबर. अतिशय उत्तम प्रकारे आपण प्रेक्षक हो इतक्या क्लिष्ट विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या विषयाची गंभीरता आपण सगळेच जण जाणत आहोत, पाहत आहोत. पण प्रेक्षक हो, टाळी ही कधीही एका हाताने वाजत आहे. दोन गोष्टी चिकित्सेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिकित्सेदरम्यान आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला जे पथ्य अपथ्याचं पालन केलं आहे त्याचं कटाक्षपणे पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि दुसरं म्हणजे विश्वास, आपला स्वतःवरचा आणि आपल्या डॉक्टरांवरचा विश्वास. या दोनही गोष्टी जर आपल्याकडे असतील तर निश्चितच हॅलो डॉक्टर परिवारातर्फे आणि खाडिलकर सरांच्या वतीने आम्ही तुम्हाला विश्वास देतो की यश हे तुमचंच आहे. तर सर्व दाम्पत्यांना या अशा आधुनिक उपचार पद्धतींचा जे लाभ घेऊ इच्छितात त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि खरंच आपली खूप काळजी घ्या. सर, आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि अतिशय साध्या सोप्या भाषेत व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलं, तर आमच्या हॅलो डॉक्टर परिवारातर्फे मनपूर्वक आभार.